औंढा नागनाथ तालुक्यातील उखळी येथील शेतकऱ्यांचे करपरा नदीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. या नदीकाठी संपूर्ण क्षेत्र खरडून गेल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडला असताना तात्काळ पंचनामे करून या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे औंढा नागनाथ तहसीलदारांकडे उखळी ग्रामस्थांनी केली होती. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई न दिल्यास 12 सप्टेंबर रोजी उखळी येथील शेतकरी गावातील हनुमान मंदिर येथे उपोषणास बसणार असल्याचा इशारा देखील निवेदनाद्वारे दिला होता. त्यानंतर प्रशासनाने कुठलीही मदत ना पंचनामे न केल्यामुळे उखळी ग्रामस्थांनी गावातील मंदिरावर उपोषण सुरू केलंय. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे सदरील करपरा नदी ही जिंतूर तालुक्यातून सुरू होते आणि या नदीचा मुख्य प्रवाह हा उखळी शिवारातून जात असल्यानं या भागातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून सदरील नदी ही पुन्हा परभणी जिल्ह्यात प्रवेश करते. त्यामुळे सदरील नदीची नोंद देखील परभणी जिल्ह्यात असून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी अनेक शेतकरी एकत्रित येत त्यांनी गावातील मंदिरावर उपोषण सुरू केलंय. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा पवित्रा देखील उखळी ग्रामस्थांनी घेतलाय. यामध्ये ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे, रामप्रसाद गायकवाड, जयवंत गायकवाड, सखाराम आंधळे, प्रवीण गायकवाड, कुलदीप गायकवाड, सुंदरराव गायकवाड, उत्तमराव मांडे, चंद्रकांत गायकवाड, सोपान गायकवाड, बाळासाहेब मांडे, पंजाब झटे आदींचा या उपोषणकर्त्यांमध्ये समावेश आहे.